मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण बघा मस्त हिरवागार पालक आहे। आज बनवायचा आहे आपल्याला पालक बनवायचा आहे। छान मस्त पालक मी निवडून बारीक कापून घेतलेला आहे। आता पालक म्हणल्यावर कोणालाच आवडत नाहीये पालकाची भाजी। पालक बनवायचं म्हटलं की सगळ्याचे तोंड वाकडे होतात आणि सगळ्याचे नाक मुरडले जातात। लहानापासून ते मोठ्यांचे सुद्धा पालक खायचा खूप कंटाळा करतात, पण पालक हप्त्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे। पालक चांगले असते लहान मुलांसाठी वगैरे, म्हणून आपल्याला पालक थोडासा वेगळ्या प्रकाराने बनवायचा। रोज उठून हिरव्या मिरचीचा किंवा शेंगदाण्याचा कुटाचा ही पालक जर तुम्ही रोज बनवला तर ती खाणार नाही। जर आपल्या थोडंसं वेगळी टेस्ट ही करून जर आपण चांगल्या वेगळी टेस्ट बनवली तर नक्की मोठे लहान सगळे आवडीने पालक खातील। चला तर मग आज मी तुम्हाला थोडासा वेगळ्या प्रकाराचा पालक बनवायला शिकवणार आहे। हे घेतलेले आहे 2 पेंड्या छान अशा मस्त निवडून बारीक कापून। आता हे बघा, हे घेतलेलं आहे मूग डाळ, मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही 2 टमाटे जास्त वापरायचे आहेत आपल्याला पालकाला आपल्या, आणि ही एक कांदा कापून घेतलेला आहे। आता मस्त अशा प्रकारे आपल्याला थोडासा वेगळा छान मस्त टेस्टी पालक आज आपल्याला बनवायचा आहे। तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे पालक धुवून। अशी जर तुम्ही पालक बनवली, आपण जर वेळेस पालक बनवतो तर आपली भाजी शिल्लक राहते भरपूर, कोणी सुद्धा खात नाहीये, उगं खायचं म्हणून आपली पालक खाल्ली जाते। त्याच्यामुळे तसं न करता चांगली वेगळ्या टेस्ट थोडीशी वेगळी बनवली मसाला पालक किंवा लाल मिरचीची, तर आवर्जून सगळे पालक खातील आणि पालक शिल्लक सुद्धा राहणार नाही। आता छान पालक धुवून घेतलेली आहे, कुकरला मस्त शिजवून घ्यायची आहे आपल्याला पालक। आणि पालक पातेल्यात शिजवलं तर अजून मस्त चांगली एकदम छान चव येते त्याला, पण आता आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे म्हणून मी कुकरला शिजवणार आहे पालकाला आपल्या चांगला, कारण गाळ आणि एकजीव पालक झाली ना चव आपली चांगली लागते। का पालक झालेला आहे आपला धुवून। आता यात टाकणार आहे आपण टाकून घेणार आहे टोमॅटो, सगळे टाकून द्यायचे आहेत, कांदा कापलेला आणि ही कोथिंबीर, सगळं मस्त छान एकजीव करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि ही मुगाची डाळ सुद्धा आपल्याला धुवून त्यातच टाकून द्यायची आहे। आता ही मुगाची डाळ टाकून द्यायची आहे आपल्याला त्यातच, आणि पाणी जास्त ठेवायचं नाहीये कारण पालकाला पाणी खूप सुटतं। पातळ बनवायची नाहीये, छान मस्त आपल्याला अशी लपचपीत पालक बनवायची आहे, तर त्यासाठी मी अर्धा तांब्या घालणार आहे पाणी, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। 1 ते 1.5 चमचा मी टाकलेला आहे। आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे। तर मस्त आपल्याला कुकरला टोपण लावून चांगला पालक गाळ करून शिजवून घ्यायचा आहे। 3 शिट्ट्यामध्ये चांगला पालक शिजला जातो। आता गॅस पेटवलेला आहे मस्त ठेवून आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे आपल्या पालकाच्या भाजीच्या। हे बघा पालक आपला 3 शिट्ट्या केलेल्या आहेत, चांगला मस्त असा गरगरीत पालक शिजलेला आहे, बघू शकता। रवी असेल किंवा हे बघा हे असं मॅशरच्या साहाय्याने असं थोडंसं पालकला बारीक करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा चांगला। हे बघा चांगला शिजला ना लगेच पालक मस्त होतो। इकडे आता मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला। बघा इकडे घेतलेलं आहे भरपूर लसूण घेतलेला आहे, ओबड धोबड कुटून घेतलेला। लसणाचा वापर जास्त करायचा,
फोडणी चांगली छान बसली ना मग लसणाची मस्त टेस्ट येते। आणि हे घेतलेलं आहे आपलं कश्मीरी लाल तिखट, जिरे घेतलेले आहेत आणि मोहरी घेतलेला आहे। आणि फोडणी आपल्याला चांगली, तेल चांगलं गरम झाल्यावर फोडणी द्यायची कडकडीत एकदम चांगली। हे बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आणि मोहरीचा सुद्धा वापर थोडासा जास्त करायचा पालकाच्या भाजीला, तर 1 चमचा मी मोहरी टाकणार आहे चांगली। मोहरी तडतडली की मी टाकणार आहे अर्धा चमचे जिरे आणि असा भरपूर उभं पिकलेला लसूण। मस्त असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे थोडंसं। चांगला लसूण लाल करून घ्यायचा आहे। आता आपलं लसूण चांगला लाल झालेला आहे। आता आपण टाकणार आहे लाल तिखट। लाल चांगलं तिखट आपलंही झालेलं आहे। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे पालक। जास्त पाणी घालायचं नाहीये। हे बघा किती छान मस्त असा पालक आपला बघा असाच ठेवायचा, जास्त पाणी टाकायचं नाहीये। तुम्हाला थोडासा लागत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण ह्याची प्रमाण असंच ठेवायचा। मस्त असा घट्ट बनवायचा, चपाती सोबत, आपल्या भाकरी सोबत, भातावर खायला एकदम मस्त असा पालक होतो। आता मीठ आपण मगाशी मीठ टाकलेलं होतं आपण, तर आपण आता बघा मस्त असा पालक आपला तयार झालेला आहे। बघू शकता लाल मिरचीचा पालक नक्की एकदा करून बघा, सगळे आवडीने खातील। हे बघा मस्त कलर आलेला आहे आणि मीठ वगैरे मी शिजतानाच टाकलं होतं। बघूया आता एकदा चाकून आपण, मीठ एकदम बरोबर आहे। मग थोडासा आजचा वेगळा पालक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा पालक कसा वाटला बघा नक्की। असा लाल मिरचीचा पालक तुम्ही पण करून बघा। मग आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद।